नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद करंडे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आज आणि अतिशय दिलासादायक बातमी अशी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आतापर्यंत जे पेंडिंग हप्ते आहेत, नमो शेतकरी योजनेचे जे आतापर्यंत थकलेले हप्ते आहेत, हे या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. शासनाकडून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत. आता ते हप्ते तुम्हाला किती मिळणार आहेत, तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, कधीपासूनचे हप्ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, थकीत हप्ते तुम्हाला या ठिकाणी सर्व मिळणार आहेत का, कोणाकोणाला हे हप्ते मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून तुम्हाला पीएम किसान योजनेची जी योजना आहे ती योजना या ठिकाणी राबवली जाते. या योजनेमध्ये तुम्हाला दरवर्षाला 6,000 रुपये या ठिकाणी दिले जातात. 6,000 रुपये तुम्हाला दर 4 महिन्याला एकूण 2,000 रुपयाचे जे हप्ते ते हप्ते या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी जमा केले जातात. म्हणजे एकूण तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. आता याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांची योजना या ठिकाणी सुरू केली होती. म्हणजे केंद्र शासनाच्या धर्तीवर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्यांची नमो शेतकरी जी योजना आहे ती योजना या ठिकाणी सुरू केली होती. आता या योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षाला 6,000 रुपये म्हणजे एकूण तुम्हाला 4 महिने मिळून एकूण 2,000 रुपये या ठिकाणी असे एकूण 6,000 रुपये तुम्हाला दरवर्षाला दिले जातात. म्हणजे एकूण टोटल तुम्हाला दरवर्षाला 12,000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिले जातात. आता या ठिकाणी आताच काही दिवसापूर्वी पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केलाय. परंतु या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते ते हप्ते आतापर्यंत थकलेले होते. 7 हप्ते या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी शासनाने दिले होते. परंतु त्यापुढेचे जे हप्ते ते हप्ते या ठिकाणी थकले होते, ते हप्ते या ठिकाणी शासनाने दिले नव्हते. परंतु आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता या ठिकाणी आज 25 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत. या ठिकाणी शासनाने त्याचा JR सुद्धा या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. तुम्हाला ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंतचे जे थकीत हप्ते या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता या हप्त्यांमध्ये तुम्हाला शासनाने एकूण 1,737 कोटी एवढा निधी या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिलाय. या ठिकाणी या निधीमध्ये या ठिकाणी ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 चे हप्ते या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत. आता यामध्ये कोणते कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, तर पीएम किसान योजनेचा ज्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळतो, आता 22वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिला गेलाय, अशाच शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते ते हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत. आता यामध्ये तुम्ही पात्र आहात की नाही आहात हे तुम्ही कसे चेक करणार, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे केवायसी पेंडिंग असेल तर केवायसी लवकरात लवकर पूर्ण करायची. त्याचप्रमाणे तुमचे डीबीटी जर लिंक नसेल, म्हणजे आधारला तुमचं बँक अकाउंट जर लिंक नसेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचे. तुमचं अन्य काही स्टेटस पेंडिंग असेल तर ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे. आता हे तुम्ही कुठे चेक करणार, तर तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन तुम्हाला पीएम किसान योजनेचं ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचंय. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटस पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी तुमचं जर स्टेटस काही पेंडिंग असेल तर तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिस, तलाठी ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन तुमचं ते स्टेटस या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे. तेव्हाच तुम्हाला तुमचे हप्ते या ठिकाणी मिळणार आहेत, सुरळीत चालू राहणार आहेत. तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता शेतकरी बांधवांसाठी. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.